तर भावांनो, 3 दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं की मी 7 ते 8 वर्षानंतर आमच्या गावी चाललोय, पण रेंज नसल्यामुळे व्हिडिओज अपलोड करायला नाही भेटले. हरे कृष्ण, स्वागत आहे तुमचं आपल्या तिसऱ्या कोकण ट्रिपला. ह्या 2 वर्षापासून आपण माझ्या मावशीच्या गाव दापोली कव्हर केलं आणि मागच्या महिन्यात मे मध्येच रत्नागिरीलाच गेलेलो, पण ओमकारच्या घरी. पण फायनली वेट इज ओव्हर. आता आपण आमचं गाव रत्नागिरी कोळम एक्सप्लोर करू. त्यासाठी दुपारी सर्व घरातलं काम कंप्लीट करून पॅकिंगला लागतो. सध्या 2दा गावी जाऊन आलोय, तर पॅकिंग फटाफट झाली. आणि गावी जाताना हे पान मसाल्याचा बॅग घेणं तर कंपल्सरी आहे. मग परेलच्या एसटी डेपो जवळ येतो लक्झरी पकडण्यासाठी, जिथे एल्फिस्टन ब्रिज जवळच एवढा ट्रॅफिक होता. आणि माझ्यासोबत सीट शेअर करत होता प्रीतम, माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा, जो माझे व्हिडिओ नेहमी बघतो. तुम्हीही बघत जावा आणि लाईक सबस्क्राईब. रात्री बस एवढ्या घाण हॉटेलमध्ये थांबते की आम्हाला 40 रुपयाचे चायच्या कपमध्ये कॉर्न खावे लागते. मग सकाळी 5 वाजता आमची बस पाचलला पोहोचते, जो आमचा स्टॉप आहे. तिथून रिक्षामध्ये सामान रेटून आम्ही आमच्या वाडीत कोळमात पोहोचतो. बाय द वे, हे आमचं अंडर कन्स्ट्रक्शन घर आहे. उद्या तुम्हाला आमचं पूर्ण घर, शेती आणि नदी दाखवतो. त्यासाठी लाईक सबस्क्राईब.